हाय वैशाली. हॅलो. वेलकम टू आम्ही सारे खवय्ये. थँक्यू. सो आज तू काय करून दाखवणार आहे आमच्यासाठी? मी इथे एक एकदम छोटीशी डिश करणार आहे विच इज व्हेरी सिंपल. त्याचं नाव आहे स्पायसी पोटॅटो. स्पायसी पोटॅटो. इथली खासियत आहे ही? तुम्ही असं म्हणू शकता, पण ही अशी डिश आहे की ती कोणीही बनवू शकतं, कारण हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्या किचनमध्ये युजली असतात, नेहमी आपल्याला मिळतात. तुम्हाला मुद्दाम सांगतो, वैशाली आधी खटावकर होत्या, आता शर्मा झालेल्या आहेत, तरी पण आपला टच आहे त्यामध्ये. सो सुरुवात कशी करायची, म्हणजे यासाठी आपल्याला काय काय साहित्य घ्यायचं आहे? साहित्यासाठी म्हणजे आपल्याला पहिल्यांदा बेबी पोटॅटोज पाहिजेत, साधारण 8, जे आपण दम आलू साठी वापरतो. ते बॉईल करून घ्यायचेत आणि हाफ पीसेस मध्ये असे करून ठेवायचे. आणि हे आहे मेयोनीज. ओके. तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही एगलेस मेयोनीज पण वापरू शकता. रेडीमेड मेयोनीज मिळतं. ही आहे लाल मिरची पावडर, सॉल्ट, मीठ आहे, हे आहे कांदा आणि कोथिंबीर चॉप्ड केलेला आहे, एकत्र चॉप करून ठेवलंय गार्निशिंग साठी. हा आहे चिली सॉस, जो आपल्याला रेडी मार्केटमध्ये मिळतो, रेडीमेड मिळतो. आणि हा थोडासा चाट मसाला आहे, आणि थोडेसे काजू असे कट करून ठेवलेले आहेत बारीक, ते पण गार्निशिंग साठी, काजूचे फ्लेक्स. सो नावात सगळं जे आहे असं म्हणतो स्पायसी पोटॅटो, तर चिली पावडर, चिली सॉस, चाट मसाला आहे, पण त्यामध्ये सुद्धा थोडंसं तिखट मिक्स केलेलं आहे मला वाटतं. सो गुड. आपण सुरुवात करूया. इथे तेल गरम करायला ठेवलेलंच आहे. ओके. काय आधी बटाटे फ्राय करून घ्यायचे? फ्राय करून घेऊया. याच्यामध्ये असं आहे की बटाट्याच्या साली आपल्याला काढायच्या नाहीये, साली सकट करायचंय. ओके, ग्रेट. बटाटे आपले तळून होत आहेत. वैशाली, मला सांग, तुझा या रेस्टॉरंट मध्ये काय हातभार होता? बेसिकली मी प्रोफेशनली इंटिरियर डिझायनर आहे, आणि माझा भाऊ आर्किटेक्ट आहे. मी आणि माझ्या भावाने मिळून हे रेस्टॉरंट डिझाईन केलं. ओके. आणि ब्रिजेशला बेसिकली असं होतं डोक्यामध्ये की गार्डन रेस्टॉरंट बनवायचं आहे, आणि त्याच्याबरोबर त्याला असं होतं की मॅरेज लॉन पण पाहिजे, अशी त्याची म्हणजे इच्छा होती, आणि तसं तुम्ही ते बनवलेलं. परफेक्ट. ओके. आता हे बटाटे आपले तयार झालेले आहेत. नाव व्हॉट? बटाटे आपण काय करूया, आपण या सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया. असे गोल्डन ब्राऊन झालेले बटाटे. ओके. की आपल्याला जो सॉस बनवायचा आहे, हे कसे फ्राय झालेत बघू का मी, कारण मला असं पण टेस्ट करावं असं वाटतंय. चांगलं आलं. आता आपल्याला सॉस मध्ये काय करायचं, हे जे मेयोनीज आहे ते 50 ग्रॅम मेयोनीज आहे. तर त्याच्यामध्ये आपण सर्वात आधी काय घालूया, तिखट. हाफ स्पून, अर्धा चमचा तिखट घालूया. त्याच्यानंतर चिली सॉस. हा चिली सॉस वेगळा आहे ना? हा चायनीज स्टाईलचा चिली सॉस आहे का? चायनीज स्टाईलचा आहे हा चिली सॉस. आणि बेसिकली मला थोडं स्पायसी आवडतं, म्हणून मी थोडंसं तिखट बनवते. वाव, एवढं स्पायसी. आणि सॉल्ट टेस्ट प्रमाणे. दॅट्स इट. आता ह्या मेयोनीज मध्ये प्रॉपर असं एकजीव झालं मिक्सचर, तर आपल्याला हा फक्त आता या पोटॅटोज वर घालायचा आहे. ओ माय गॉड, म्हणजे अशा थंडीत असं तिखट खायला जे मजा आपण म्हणतो ना, मजा येते, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. क्या बात है. आणि मग नंतर आपल्याला थोडासा हा जो चॉप्ड ऑनियन आणि आपण कांदा आणि कोथिंबीर जे चॉप करून ठेवलंय त्याचं गार्निशिंग करायचं. ओके. नंतर थोडंसं चाट मसाला, आणि हे आहे आपण काजू जे कापून ठेवले होते बारीक, ते गार्निशिंग साठी थोडं क्रंची फील येण्याकरता. आपले तयार झाले पटापट. स्पायसी पोटॅटो मी केव्हा खातो असं झालेलं आहे, आणि तुम्हाला सुद्धा तसंच वाटेल. पण तुम्ही जर का ते आज घरी केले तर, आणि जर का तुम्हाला आज घरी करायचे असतील, त्याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. स्पायसी पोटॅटोज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून मधोमध कापलेले बेबी पोटॅटोज, 50 ग्रॅम मेयोनीज, लाल तिखट, मीठ, चिली सॉस, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा, चाट मसाला आणि काजूची भरड. कृती: प्रथम सालासकट उकडलेले बटाट्याचे तुकडे डीप फ्राय करून घ्यावेत. मेयोनीज मध्ये अर्धा चमचा तिखट, चायनीज चिली सॉस आणि मीठ घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे मेयोनीज तळलेल्या बटाट्यांवर घालावं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा, चाट मसाला आणि काजूचे तुकडे घालून
डिश सर्व्ह करावी. आम्ही